हॅलो ऑल अँड वेलकम टू द मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.4 बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिलेले हे तिघही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण याचे फुल सोल्युशन बघणार आहोत आणि सिम्पल मेथडने ट्राय करू हे सगळे सोल्युशन्स फाइंड आउट करायचं. सो स्टार्ट करू आपण फर्स्ट प्रॉब्लेमपासून. प्रॅक्टिस सेट 5.4चा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, if two dice are rolled simultaneously, find the probability of following events. Event number 1 दिला आहे, sum of the digit on upper faces is at least 10. Second event आहे, the sum of digit on upper faces is 33. आणि third event दिला आहे, the digit on first die is greater than digit on second die. क्वेश्चन वाचला, हाफ समजला असेल तरी चालेल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्वेश्चनमध्ये आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे की 2 डाईस आर रोल्ड. आता जेव्हा 2 डाईस रोल होतात आपल्याला सॅम्पल स्पेस ऑलरेडी माहिती, कारण आपण ह्या सॅम्पल स्पेस मागच्या 1-2 व्हिडिओजमध्ये फाइंड आउट केलंय. सो मी या व्हिडिओमध्ये डायरेक्टली सॅम्पल स्पेस लिहिते. गुड. सो सॅम्पल स्पेस ऑफ 2 डाईस आर रोल्ड आपल्याकडे आहे आणि एन ऑफ एस इक्वल टू जर काउंट केलं तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इक्वल टू आहे 36. सो फर्स्ट आपलं तर क्लिअर झालं की आपल्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट मिळाला आहे. नेक्स्ट स्टेप आहे, इव्हेंटसाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. सो फर्स्ट इव्हेंट आहे, द सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज ॲट लिस्ट 10. म्हणजे हे जे 2 रोल आपण डाईस केले त्याच्यावर 2 नंबर्स आले. या दोघा नंबर्सची जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा ती कमीत कमी 10 पाहिजे, जास्तीत जास्त कितीही चालेल. सो स्टार्ट करू पहिल्या रो पासून. या दोघांचं ॲडिशन येतं 2. 1 + 2 येतं 3. 1 + 3 आहे 4. 1 + 4 आहे 5. 1 + 5 6 आणि 7. सो फर्स्ट रो मध्ये आपल्याला कुठलाच असं पेअर मिळाली नाहीये, जोडी मिळाली नाहीये ज्याचं ॲडिशन 10 आहे. पुढचं पेअर बघू. आता मी पटापट ॲडिशन करते. 3 आहे 4, यांचं 5, 6, 7 आणि 8. सो याच्यात पण नाही मिळालं. नेक्स्ट 4, 3 + 2 होतं 5, 6, 7, 8, 9. सो थर्ड रो मध्ये पण आपल्याला असं कुठलाही पेअर नाही मिळाला ज्याची ॲडिशन 10 आहे. नेक्स्ट बघू. 4 + 1 5, 6, 7, 8, 9, 4 + 6 10. सो दिस इज द फर्स्ट पेअर ज्याची ॲडिशन आहे 10. नेक्स्ट 5 + 1 6, 7, 8, 9 याची ॲडिशन येते 10. सो ही सेकंड पेअर आपल्याला मिळाली. आणि 5 + 6 होतं 11. आपल्या एक्झाममध्ये सांगितलं काय, जे एक्झाम्पल दिलंय त्याच्यामध्ये हे म्हटलंय की कमीत कमी 10 पाहिजे ॲडिशन, जास्तीत जास्त कुठलीही चालेल. सो आपल्याला 11 मिळाली, ती पण त्याच्यात येईल. पुढचा रो बघू. 6 + 1 7 होतं. 6 + 2 8. दिस इज 9. 6 + 4 10. सो ही एक नंबर येणार. 6 + 5 11 येतं, ही एक पेअर येणार. आणि 6 + 6 येतं 12. सो ही पेअर येणार. आपल्याकडे टोटल किती पेअर आले? 4, 6 ही एक पेअर आहे. 5, 5 सेकंड पेअर. 5, 6 थर्ड पेअर. 6, 4 6, 5 आणि 6, 6. सो हे सगळे पेअर्स आपण आता ए मध्ये लिहून घेऊ. सो आपल्या ए इव्हेंटमध्ये आपल्याला एवढे पेअर्स मिळाले आणि जर आपण काउंट केले तर नंबर ऑफ ए इक्वल टू असणार आहे 6. सो नंबर ऑफ ए मिळाला, नंबर ऑफ एस मिळाला. पुढचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला लिहायचा आणि त्या फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल आपण जे आता सॉल्व केले ते सगळे नंबर्स पुट करायचे. सो एन ऑफ ए इक्वल टू 6 आणि एन ऑफ एस इक्वल टू 36. सो 6 1 जा 6 आणि 6 6 जा 36. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू येणार 1/6. पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाली. आता सेकंड इव्हेंट. सेकंड इव्हेंट दिला आहे, द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज 33.
अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की अशी कुठली जोडी आहे ज्याचं ॲडिशन केल्यावर 33 येतं. पण थोडंसं लॉजिक जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला माहिती की सगळ्यात मोठं ॲडिशन येतं ह्या नंबरचं, आणि ते पण 6 + 6 येतं 12. तो कुठलीच अशी पेअर नाहीये ज्याचं ॲडिशन केल्यावर 33 येणार. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक नंबरचं ॲडिशन करून बघा, पण मी हा शॉर्टकट फॉर्म्युला सांगते कारण तुम्हाला एक्झाममध्ये टाईम वाचवणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण काय केलं की आपण लास्ट पेअरचं ॲडिशन करून बघितलं. त्याची ॲडिशन तर 12 येते, म्हणजे कुठलाच असा नंबर नाहीये ज्याची ॲडिशन 12च्या वरती जाणार आहे. 33 तर पॉसिबलच नाहीये. सो बी इक्वल टू येणार एम्प्टी, म्हणजे बी मध्ये कुठलीच व्हॅल्यू येणार नाही. आणि आपण जर एन ऑफ बी काढलं, कुठली व्हॅल्यू नाहीये म्हणून आपण याला असाइन करतो 0. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे 0 आणि एन ऑफ एस आहे 36. सो 0 डिवाइड बाय 36 केलं तर आन्सर येतं 0. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट जो आपल्याला दिला होता, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेसेस इज 33 इक्वल टू 0. राईट. आता थर्ड एक्झाम्पल याच्यात दिलेलं होतं, द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. सो हा जो फर्स्ट नंबर आहे याला म्हणतात फर्स्ट डायवरचा नंबर, आणि हा सेकंड नंबर असतो याला म्हणतात सेकंड डायवरचा नंबर. डाय म्हणजे आपण त्याला रोल म्हणतो लुडोचा. तर पहिला जेव्हा फेकू तेव्हा हा नंबर येतो आणि दुसरा फेकल्यावर हा नंबर येतो. इव्हेंटमध्ये सांगितलं काय की जो पहिल्या रोलवरचा नंबर असेल तो मोठा पाहिजे कोणापेक्षा, दुसऱ्या नंबरवरच्या पेक्षा. सुरू करू. पहिल्या याच्यात तर सेम आहे म्हणजे नाही येणार. याच्यात पहिला नंबर छोटा आहे म्हणजे नाही येणार. याच्यात पण सेम सेम, आपण याला कट करत जाऊ जे नाही येणार ते. सो पहिल्या रो मधून तर काहीच नाही मिळालं. आता सेकंड रो. सेकंड रो मध्ये हा 2 मोठा आहे आणि हा 1 लहान आहे, म्हणजे ही आपल्याला मिळू शकते. सो 2,1 मिळेल. राईट. सो याला मी सर्कल करून घेते 2,1. नेक्स्ट 2,2 नाही मिळणार. 2,3 पण नाही, कारण 2 लहान आहे आणि 3 मोठा आहे, म्हणजे हे कुठलेच मिळणार नाही. आता थर्ड रो. थर्ड रो मध्ये काय मिळणार 3,1 मिळतो, कारण 3 मोठा आहे आणि 1 लहान आहे. सेम 3,2 पण मिळणार आणि बाकीचे कुठलेच मिळणार नाही. फोर्थ रो मध्ये फर्स्ट मिळेल, सेकंड मिळू शकतो आणि थर्ड मिळू शकतो. बाकीचे परत कुठलेच इव्हेंटमध्ये येणार नाही. सेम तुम्ही फिफ्थ रो आणि सिक्स्थ रो मध्ये शोधा, आणि मी आता डायरेक्टली सी इव्हेंटमध्ये जेवढ्या पण व्हॅल्यूज मला मिळाल्या त्या मी पुट केल्या. जर आपण काउंट केले तर एन ऑफ सी इक्वल टू येतं 15. राईट. तुमच्या पण 15 व्हॅल्यूज आल्या असतील असं मी कन्सिडर करते, आणि फाइंड आउट करू आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सी इक्वल टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ सी ची व्हॅल्यू किती आहे 15. एन ऑफ एस आहे 36. सो 15 डिवाइड बाय 36 केलं. आपल्याला माहिती आहे की या दोघं नंबर्सला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो छोट्या छोट्या नंबर्सने डिवाइड करून बघायचं. 3 ने डिवाइड केलं, आन्सर आलं 5 डिवाइड बाय 10. आता अशी कुठलाच नंबर नाहीये ज्या नंबरला आपण 5 ने पण डिवाइड करू शकतो आणि 12 ने पण. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इक्वल टू आलं 5/12. सो हा प्रॉब्लेम आपण इथं कम्प्लीट केला. फुल सोल्युशन जसं मी सांगितलं होतं तसं आणि सिंपल मेथडने. क्वेश्चन नंबर 2. देअर आर 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn shown an even number, shown a number which is multiple of 5. एक्झाम्पल वाचला. एक्झाम्पलमध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट काय दिलंय ते बघूया. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, देर आर 15 tickets इन अ बॉक्स. सो 15 tickets म्हणजेच कुठल्यापासून आहे ते पण आपल्याला दिलंय 1 to 15. सो 1 ते 15 नंबरचे तिकीट्स आहे,
म्हणून सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार मग? S इक्वल टू 1 ते 15 पर्यंतचे नंबर्स आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये लिहावे लागेल, राईट? जे आपण इथं लिहून घेऊ. तो लिहून घेतलं आपण. 1 ते 15 पर्यंतचे सगळे नंबर्स आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये आलेत. नेक्स्ट आपण काय करतो? एन ऑफ एस फाइंड आउट करतो आणि एन ऑफ एस इक्वल टू किती येणार? 15. सो फर्स्ट आपला पार्ट असतो तो क्लिअर झालाय की आपल्याला सॅम्पल स्पेस मिळालं आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस विच इज इक्वल टू 15. आता इव्हेंटचं बघू. पहिला इव्हेंट दिला आहे शोज अँड इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय असतं की नंबर ज्याला 2ने डिवाइड होतं. बघूयात, 1ला 2ने डिवाइड होतं? नाही. 2ला होतं? यस. 3ला नाही होत. 4ला डिवाइड होतं. 5ला नाही होत. 6ला होतं. 8ला आपण डिवाइड करतो. 10ला करतो. 12 डिवाइड बाय 2 होतं? यस. 14 डिवाइड बाय 2 होतं? यस. 15 डिवाइड बाय 2 होत नाही. सो आत्ता आपण जेवढे नंबर्सला टिक केलं आहे ते कुठं येणार? यस, इव्हेंट ए मध्ये. सो ए इक्वल टू आलं 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. आणि याचं काउंट केलं तर नंबर ऑफ ए इक्वल टू येणार 7. सो नंबर ऑफ ए मिळालं. नंबर ऑफ एस आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं आहे. सिम्पल फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केले. सो एन ऑफ एच्या जागी 7 आणि एन ऑफ एसच्या जागी 15. आपण जर चेक केलं तर हे 2 नंबर्स असे की याला आपण परत डिवाइड करू शकत नाही. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू येणार 7 डिवाइड बाय 15. सेकंड इव्हेंट दिला होता शो अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. अगेन सॅम्पल स्पेस बघणार. सॅम्पल स्पेसमध्ये असा कुठला नंबर आहे जो डिव्हिजिबल बाय 5 आहे, सॉरी मल्टिपल ऑफ 5 आहे. तो 5चा टेबल म्हणायचं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. म्हणजे एवढे नंबर्स आपल्याकडे आहेत जे मल्टिपल ऑफ 5 आहेत. जेव्हा पण तुम्हाला एक्झाममध्ये मल्टिपल ऑफ 5 किंवा मल्टिपल ऑफ 3 आलं, सिम्पल टेबल बोलायचं स्टार्ट करायचं आणि जे जे नंबर टेबलमध्ये येतात त्यांना सर्कल करायचं. गुड. सो बी इक्वल टू काय येणार मग? 5, 10 आणि 15. आणि आपण काउंट केलं तर एन ऑफ बी इक्वल टू 3. सिम्पल. एन ऑफ बी ची व्हॅल्यू मिळाली 3, एन ऑफ एस ची व्हॅल्यू आहे 15. दोघं पण व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये पुट करणार. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस. सो व्हॅल्यू पुट केल्यावर 3 डिवाइड बाय 15. 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. सो आन्सर येईल आपलं 1/5. सेकंड इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याकडे आली आहे 1/5. कळालं? हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व केला? ह्या प्रॉब्लेममध्ये काही डिफिकल्ट काहीच नव्हतं. दोनही इव्हेंट एकदम सिम्पल होते आणि सॅम्पल स्पेस तर त्याहून सिम्पल होता. सो तुम्ही परत हा प्रॉब्लेम स्वतः करून बघा आणि काय डिफिकल्टी आली तर कमेंटमध्ये लिहू शकता. आता आपण या व्हिडिओचा लास्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. सो लास्ट प्रॉब्लेम आहे अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that number formed is an odd number and multiple of 5? सगळ्यात आधी दिलेलं काय ते लिहून घेतलं मी की 2 डिजिट नंबर फॉर्म विथ डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. आपल्याकडे नंबर्स दिलेले आहेत 2, 3, 5, 7 आणि 9. फाइंड आउट काय करायचं आहे? 2 डिजिट नंबर म्हणजेच आपल्याला याचे कॉम्बिनेशन बघायचे. कॉम्बिनेशन कसं बघणार? सगळ्यात आधी मी 2 ला 2 सोबतच जोडणार. सो हा फर्स्ट नंबर मिळाला. सेकंड नंबर मी 2 ला 3 शी कनेक्ट करणार. सो 23 हा सेकंड नंबर आला. पुढं 2 आणि 5चं कॉम्बिनेशन घेणार. सो मला 25 मिळालं. नेक्स्ट 2 आणि 7 विच इज इक्वल टू 27 आणि 2 आणि 9 29. सो 2 पासून जर मी स्टार्ट केलं तर मला टोटल 5 नंबर्स मिळाले. बट याच्यात एक सांगितलं आहे की विदाऊट रिपिटेशन्स पाहिजे. म्हणजे असा कुठलाही नंबर नको ज्याच्यात एक नंबर 2दा रिपीट होत आहे.
पण आपण बघितलं तर स्टार्टमध्येच आपला हा नंबर दोनदा रिपीट होत होता, म्हणून आपण हा घेणार नाही. आपण मग 23, 25, 27 आणि 29 एसमध्ये लिहून घेऊ. ओके, हे झालं 2 सोबत. आता स्टार्ट करू आपण 3 सोबत. 3चं कॉम्बिनेशन सगळ्यात आधी 2 सोबत करणार. नेक्स्ट 3चं कॉम्बिनेशन 3 सोबतच करू. सिक्वेन्सने कॉम्बिनेशन करायचे, म्हणजे काही राहत नाही किंवा तुम्हाला मग डाऊट नाही राहणार की अरे ही संख्या राहिली किंवा ही संख्या मे बी एक्स्ट्रा आली असेल. सो आपण सिक्वेन्सने जायचं. सो 2चं 3 सोबत केलं, नेक्स्ट 3चं 5 सोबत करणार. सो आन्सर येईल 35. 3चं 7 सोबत कॉम्बिनेशन करायचं, सो 37. आणि 3चं 9 सोबत कॉम्बिनेशन केलं तर 39. सो 3 सोबत परत हे 5 व्हॅल्यूज मिळाले, पण 33 येणार नाही कारण तो रिपीट होतोय नंबर. सो 32, 35, 37 आणि 39 लिहून घेतलं. सेम 5 सोबत करणार आता. अगेन 5 सोबत केल्यावर आता मी डायरेक्टली लिहिते 52, 53, म्हणजे हे बघा 52, 53, 57 आणि 59. सो हे नंबर आला. नेक्स्ट 7 सोबत कॉम्बिनेशन केल्यावर 72, 73, 75 आणि 79. आणि लास्ट नंबर आपला आहे 9. सो 9 सोबत केल्यावर कॉम्बिनेशन आलं 92, 93, 95 आणि 97. सॅम्पल स्पेस मिळाला. काउंट आपण जर केलं तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आहे 20. हा फर्स्ट पार्ट आपल्या इकडं कम्प्लीट झाला आहे. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला जेवढे इव्हेंट्स दिले असतील त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. पहिला इव्हेंट दिला आहे अन ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे नंबर ज्याला 2ने डिवाइड होत नाही. तो आपण काय करायचं की असे नंबर बघायचे ज्यांच्या ह्या साईडला असेल 2, 4, 6, 8 किंवा 0. ती नंबर असतात इवन नंबर्स, म्हणून त्यांना मी कट केलं सगळ्यात आधी. तर सो हे 4 नंबर कट झाले. बाकी अजून कुठले नंबर्स आहे का जे इवन आहेत? नाही, बाकी सगळे ऑड नंबर्स आहे. सो जेवढे पण आहे आता ते माझ्या इव्हेंट ए मध्ये येतील. आणि मी काउंट केलं तर एन ऑफ ए असणार आहे 16. सो नंबर ऑफ ए आपल्याकडे आहे. नंबर ऑफ एस आपण फाइंड आउट केलं आहे. सिंपल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ एस. व्हॅल्यू पुट करा. डिवाइड केल्यावर आन्सर येईल 4/5. तो अन ऑड नंबर हा जो इव्हेंट होता याची प्रोबॅबिलिटी काय मिळाली आहे? 4/5. सेकंड इव्हेंट आहे अ मल्टिपल ऑफ 5. बरं, असा नंबर शोधायचा आहे जो 5च्या मल्टिपल पाहिजे. याच्यापेक्षा अजून एक सिंपल ट्रिक सांगते जी मी मागे सांगितली होती की आपण टेबल म्हणू शकतो आणि जो नंबर येईल तो याच्यात लिहायचा. त्याच्यापेक्षा अजून एक सिंपल ट्रिक सांगते की जो शेवटचा नंबर असतो तो 0 किंवा 5 असेल. 0 किंवा 5 तर तो नंबर मल्टिपल ऑफ 5 असतोच. चेक करा, याच्या शेवटी 5 आहे, हा एक नंबर येईल. दुसरा अजून कुठला नंबर आहे ज्याच्या शेवटी 5 आहे? दिस वन थर्ड आणि फोर्थ. तो टोटल 4 नंबर आहे ज्याच्या शेवटी 5 आलेला आहे. म्हणजे हे 4 पण नंबर्स मल्टिपल ऑफ 5 आहेत. ते आपण बी मध्ये लिहून घेऊ. आणि एन ऑफ बी आलं 4. तो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू काय येणार? एन ऑफ बी डिवाइड बाय एस. एन ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 4, एन ऑफ एस ची व्हॅल्यू आहे 20. सो 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू आली 1/5. सो इथं आपण 3 प्रॉब्लेम फुल सोल्युशन बघितलंय आणि सिंपल मेथड बघितलंय. आता हा जो होमवर्क आहे हा तुमच्यासाठी आहे.